नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे सुनीता सावले या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण CTET 2026साठी मराठी अध्यापनशास्त्राचे काही प्रश्न पाहणार आहोत. मित्रांनो, हे प्रश्न प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधील प्रश्न आहेत, जेणेकरून येणाऱ्या CTET परीक्षेमध्ये तुम्हाला या प्रश्नांचा उपयोग होईल. प्रश्न क्रमांक 1. पुढीलपैकी कोणती बाब पायाभूत वाचन कौशल्य नाही? तर आपल्याला या प्रश्नामध्ये पुढीलपैकी कोणती बाब ही पायाभूत वाचन कौशल्य नाही हे विचारण्यात आलेले आहे. या प्रश्नामध्ये आपल्याला नाही विचारण्यात आलेले आहे, कौशल्य नाही हे विचारण्यात आलेले आहे. खाली ऑप्शन दिलेले आहेत: उकल करणे किंवा अर्थ लावणे, अक्षर ओळखणे, रूपीम व्यवस्था, शब्दसंग्रह वाचणे. उकल करणे किंवा अर्थ लावणे हे पायाभूत वाचन कौशल्य आहे. अक्षर ओळखणे तर हे सुद्धा पायाभूत वाचन कौशल्य मध्ये येते. शब्दसंग्रह वाचणे तर हे सुद्धा पायाभूत वाचन कौशल्यामध्ये येत असते. परंतु रूपीम व्यवस्था हे जे ऑप्शन आहे हे पायाभूत कौशल्य नाही, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, रूपीम व्यवस्था. पुढचा प्रश्न: शिक्षिका लहान मुलांना नवीन शब्द शिकवताना प्रत्यक्ष वस्तूंचा वापर करते, कारण या प्रश्नामध्ये आपल्याला कारण विचारण्यात आलेले आहे. त्यामुळे शब्दाचे अचूक अक्षरक्रम शिकवण्यास मदत होते. शब्दसंग्रह फक्त वस्तूंच्या माध्यमातूनच शिकवता येतो. लहान मुले अमूर्त चिंतन करण्यास सक्षम नसतात, त्यामुळे मुले वास्तव जीवनात पाहिलेली वस्तू आणि शब्द यांचा संबंध लावू शकतात. त्यामुळे शब्दाचे अचूक अक्षरक्रम शिकवण्यास मदत होते. हे ऑप्शन चुकीचे आहे. शब्दसंग्रह फक्त वस्तूच्या माध्यमातून शिकवता येतो, यामध्ये फक्त हे निगेटिव्ह टॅगवर्ड आहे, त्यामुळे हे ऑप्शन सुद्धा चुकीचे आहे. लहान मुले अमूर्त चिंतन करण्यास सक्षम नसतात, तर हे ऑप्शन सुद्धा चुकीचे आहे, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. त्यामुळे मुले वास्तव जीवनात पाहिलेली वस्तू आणि शब्द यांचा संबंध लावू शकतात. शिक्षिका लहान मुलांना नवीन शब्द शिकवताना प्रत्यक्ष वस्तूचा वापर करते, कारण त्यामुळे मुले वास्तव जीवनात पाहिलेली वस्तू आणि शब्द यांचा संबंध लावू शकतात. कारण लहान मुले यांना अमूर्त संकल्पना समजत नाहीत. प्रत्यक्ष वस्तू वापरल्यास शब्द व वस्तू यांचा संबंध स्पष्ट होतो आणि त्यांचा शब्दसंग्रह वाढतो, म्हणून हे ऑप्शन योग्य आहे. पुढचा प्रश्न: जेव्हा विद्यार्थी नवीन भाषा निवडतो पण बोलू शकत नाही, या अवस्थेला काय म्हणता येईल? वाचिक उद्भव अवस्था, मूक अवस्था, प्रारंभिक उत्पादन, उद्धव. तर जेव्हा विद्यार्थी नवीन भाषा निवडतो पण बोलू शकत नाही, या अवस्थेला मूक अवस्था असे म्हणता येते, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, मूक अवस्था. पुढचा प्रश्न: एक यशस्वी शिक्षक कोणती कृती करतील? मुलांना पाठ्यपुस्तकातील सगळ्या प्रश्नांची उत्तरे पाठ करण्यास सांगतील. शिकवताना मजकूर आणि इतर साधनांचा वापर करतील. पाठ्यपुस्तकातील प्रश्नसंचाचा आधार घेऊन प्रश्नपत्रिका तयार करतील. फक्त पाठ्यपुस्तकावरच भर देतील. मुलांना पाठ्यपुस्तकातील सगळ्या प्रश्नांची उत्तरे पाठ करण्यास सांगतील, यामध्ये पाठ करणे हे निगेटिव्ह टॅगवर्ड आहेत, म्हणून हे ऑप्शन चुकीचे आहे. पाठ्यपुस्तकातील प्रश्नांचा आधार घेऊन प्रश्नपत्रिका तयार करतील, तर हे ऑप्शन सुद्धा चुकीचे आहे. फक्त पाठ्यपुस्तकावरच भर देतील, यामध्ये फक्त पाठ्यपुस्तकावर हे निगेटिव्ह टॅगवर्ड आहे, म्हणून हे ऑप्शन सुद्धा चुकीचे आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे शिकवताना मजकूर आणि इतर साधनांचा वापर करतील. एक यशस्वी शिक्षक शिकवताना मजकूर आणि इतर साधनांचा वापर करतील, हे ऑप्शन योग्य आहे. पुढचा प्रश्न: शिक्षिका इयत्ता 5वीच्या मुलांना आशयाचे नीट आकलन व्हावे यासाठी एक मोठा लेख वाचण्यास सांगते. ती पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा सराव करून घेते आहे? व्यापक वाचन, सघन वाचन, शब्द जुळणी, जोड वाचन.
तर शिक्षिका इयत्ता 5वीच्या मुलांना आशयाचे नीट आकलन व्हावे यासाठी एक मोठा लेख वाचण्यास सांगते. तर ती यामध्ये विद्यार्थ्यांकडून व्यापक वाचन करून घेते. व्यापक वाचन म्हणजेच जास्त प्रमाणात आवडीने आणि समजून वाचन करून घेणे. यात विविध प्रकारचे लेखन वाचायला प्रोत्साहन देणे हे असते. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 व्यापक वाचन. पुढचा प्रश्न, मजकूर वाचताना स्थान, नावे, तारखा इत्यादी तपशिलांना समजून घेणे म्हणजेच रिकामी जागा. जागतिक आकलन, स्थानिक आकलन, अनुमान लावणे, मजकुराचा अर्थ लावणे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मजकूर वाचताना स्थान, नावे, तारखा इत्यादी तपशिलांना समजून घेणे म्हणजेच स्थानिक आकलन होय. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 स्थानिक आकलन. पुढचा प्रश्न, भाषा म्हणजेच रिकामी जागा याचे सामाजिक साधन आहे. अर्थनिरूपण, संभाषण, अनुकरण, हस्तक्षेप. तर भाषा म्हणजेच संभाषण याचे सामाजिक साधन होय. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 संभाषण. पुढचा प्रश्न, शिक्षिका लहान मुलांना त्यांच्या सुरुवातीच्या वर्षामध्ये भाषा आत्मसात करण्यासाठी सूचना देते आणि त्यानुरूप वागण्यास सांगते. ती कोणत्या बाबीचे अनुसरण करते? स्वतः करा हे धोरण, समग्र शारीरिक प्रतिभाव किंवा प्रतिसाद धोरण, कृतीतून शिकणे धोरण, गोष्टी सांगणे हे धोरण. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे शिक्षिका लहान मुलांना त्यांच्या सुरुवातीच्या वर्षामध्ये भाषा आत्मसात करण्यासाठी सूचना देते आणि त्यानुरूप वागण्यास सांगते. तर ती यामध्ये समग्र शारीरिक प्रतिभाव किंवा प्रतिसाद धोरणाचा उपयोग करत असते. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. पुढचा प्रश्न, शिक्षिका मुलांचे भाषिक कार्य एका फोल्डरमध्ये ठेवते आणि त्याचा मुलांच्या भाषिक प्रगतीच्या मूल्यमापनासाठी वापर करते. या प्रकारच्या मूल्यमापनास काय म्हणता येईल? नैदानिक चाचणी, एनेक्टोडल रेकॉर्ड, सारांश मूल्यमापन, संचयिका म्हणजेच पोर्टफोलिओ मूल्यमापन. तर शिक्षिका मुलांचे भाषिक कार्य एका फोल्डरमध्ये ठेवते आणि त्याचा मुलांच्या भाषिक प्रगतीच्या मूल्यमापनासाठी वापर करते. या प्रकारच्या मूल्यमापनास संचयिका म्हणजेच पोर्टफोलिओ मूल्यमापन असे म्हणतात. तर पोर्टफोलिओ म्हणजेच विद्यार्थ्याने एखाद्या विशिष्ट कालावधीत केलेल्या चांगल्या आणि महत्त्वाच्या कामांचा एकत्रित संग्रह होय. तर यामध्ये लेखन, चित्र, प्रोजेक्ट, उपक्रम, चाचण्यांची उत्तरपत्रिका, प्रमाणपत्र अशा विविध कामांच्या नोंदी असतात. या संग्रहातून विद्यार्थ्यांची हळूहळू होणारी जी प्रगती, त्याचे गुण आणि कौशल्य दिसून येतात. या सर्व संपूर्ण नोंदी संचयिका म्हणजे पोर्टफोलिओमध्ये मुलांच्या असतात. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 संचयिका मूल्यमापन. पुढचा प्रश्न, उपचारात्मक शिक्षण म्हणजेच रिकामी जागा. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात उद्भवणाऱ्या उणिवा भरून काढणे, संकल्पनाबद्दलचा गैरसमज दूर करणे, वर्गात एकजिन्सीपणा राखण्यास मदत करणे, नवीन भाषा घटकांचा परिचय करून देणे. संकल्पनाबद्दलचा गैरसमज दूर करणे, तर हे ऑप्शन चुकीचे आहे. वर्गात एकजिन्सीपणा राखण्यास मदत करणे, यामध्ये एकजिन्सीपणा हे निगेटिव्ह टॅगवर्ड आहे, म्हणून हे ऑप्शन सुद्धा चुकीचे आहे. नवीन भाषा घटकांचा परिचय करून देणे, तर हे ऑप्शन सुद्धा चुकीचे आहे. उपचारात्मक शिक्षण म्हणजेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणात उद्भवणाऱ्या उणिवा भरून काढणे, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. तर अशा प्रकारे आज आपण काही प्रश्नांचा सराव केला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.